कहाणी ललिता पंचमीची. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याला 2 आवळी-जावळी मुलं होती. लहानपणापासून त्याचे आईबाप मेले. भाऊबंधांनी त्याचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं. मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली. 2 प्रहराची वेळ झाली आहे. वाट चालता चालता दोघं दमून गेले आहेत. 2 जीव भुकेने कळवळले आहेत. दोघांची तोंड सुकून गेली आहेत. असे ते दोघेजण त्या नगरीत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलांना विचारलं, पाहिलं, आपल्या घरात बोलवून नेलं, जेवू घातलं, खाऊ घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं 2 मुलांना घरी ठेवून घेतलं. वेदाध्याय पडवू लागला. मुलंही तिथे राहून वेद पडू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस गेले. पुढं काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजींना विचारलं, हे आपण काय करता? तेव्हा त्यांना गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्याप्राप्ती होते, इच्छित हेतू प्राप्त होतात. हे त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ती त्यांनी व्रत केलं. तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्न झाली. पुढं ते आपल्या नगरीत आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढं काय चमत्कार झाला? 2 भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दरवर्षी ललिता पंचमीचं व्रत करी. त्यामुळे त्याला संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली. त्याला देवीला राग आला. त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं. पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळे दिल रागाला आला. मोठा पश्चाताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचं व्रत टाकलं, त्यामुळे मला हे फळ आहे. हा अपमान सहन करून इथे राहणं चांगलं नाही. मी आता देवीला प्रसन्न करीन, तेव्हाच घरी येईन, असं बोलून निघून गेला. पुढं त्या भावानं त्याचा पुष्कळ शोध घेतला, परंतु शोध काही लागला नाही. पुढं हा हिंडता एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथं राहतो? उतरायला जागा कुठं मिळेल? ते म्हणाले, ह्या गावाचं नाव उपांग आहे. इथेही राजा उपांगच आहे. इथे ललितेचे एक देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. तिथे उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो. तिकडेच आम्हाला जायचं आहे. तुम्हालाही यायचं असेल तर चला. मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्य भावानं तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. राजाकडे जा, माझ्या पूजेचा करंड्याचं झाकण माग, नेहमीप्रमाणे पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल. इतकं सांगून देवी गुप्त झाली. तो जागा झाला. दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत मिळाला. पूजेचं झाकण मागितले. राजानं ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी येऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचे व्रत करू लागला. पुढे तसे सुखाचे दिवस चालले. इच्छित मनोरथ सिद्धीस गेले. पुढे देवीच्या आशीर्वादानं त्याला मुलगी झाली. तिचं नाव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली. सोबतिनीबरोबर खेळायला जाऊ लागली. पुढं काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीने ते झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिनं ते आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिनं त्या झाकणावरचं पाणी उडवलं. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिनं ते पाहिलं. हा आपला पती असावा असं सांगितलं. वाटलं. आपला हेतू त्यास कळविला. त्यानं विचारलं, ही गोष्ट कशी घडेल? तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते. जेवायच्या वेळेला आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा. म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटची आपोषणी का घेत नाही? तेव्हा तुम्ही सांगा, कन्या मला द्याल तर जेवतो, नाही तर तसाच उठतो. म्हणजे ते देते. त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलवलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवण झालं. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरा नवरीचं बोळवण केलं. घरी जातेवेळी देवीने प्रसादाचं झाकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं आणि दारिद्र्य आलं.
तो फार गरीब झाला. तसं त्यानं बायकोचं मुलीजवळ झाकण मागितलं. मुलगी ते देत नाही ते परोश मनात ठेवला. एके दिवशी मुलीच्या घरी जाताना जावाई भेटला. सासूनं त्याला ठार मारलं. झाकण घेऊन घरी गेली. इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावाई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढं ही सर्व हकीकत सासूलाच समजली. तशी तिनं जावयाच्या घरी आली. पटापटा पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल केला. तिचा पश्चाताप झाला. अशा कर्मामुळं तिला गरिबी आली. तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं. याचं कारण केलं काही लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस. त्या योगानं असं होतं. व्रत नेम यथाशिस्त कर. देवाची पूजा कर म्हणजे तुझे कल्याण होईल. त्याचा तसा निश्चय केला. घरी आला. व्रत करू लागला. काळे करून दारिद्र्य गेलं. तो श्रीमंत झाला. त्याचे मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होत. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तर सफर संपूर्ण.